नमस्कार, नाददीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण नाददीप्स किचन मध्ये गौरी गणपती विशेष सिरीज मधली आजची आपली रेसिपी आहे मखाण्याचे मोदक। मखाना हा एक ड्रायफ्रूटचा प्रकार असून त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोहायड्रेट, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए असे बरेच काही घटक आहेत जे शरीराला दिवसभर एनर्जेटिक ठेवतात। शिवाय मखाना हा फलाहारी मोदकाचा प्रकार आहे। गणेश चतुर्थीला बरेच जण उपवास करतात आणि दिवसभर भरपूर काम। अशा वेळेस तुम्ही हा एक जरी मोदक खाल्ला तर दिवसभर तुम्हाला तो एनर्जी देईल। शिवाय याची चव काजू कतली सारखी लागते। चवीला अप्रतिम असे हे मोदक बाप्पांच्या प्रसादासाठी उत्तम पर्याय आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नाददीप्स किचनला सबस्क्राइब करा। मखानाचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी 3 वाटी दूध घेतलं आहे म्हणजेच पाव लिटर आणि 2 वाटी मखाना घेतला आहे म्हणजे 100 ग्राम। 50 ग्राम साखर घेतली आहे, त्यासोबत 50 ग्राम काजू घेतले आहेत, 5 टेबलस्पून मी ड्राय कोकोनट घेतला आहे, 1 चमचा तूप घेतला आहे, 2 टेबलस्पून पिस्त्याचे काप, 5 ते 6 हिरवी इलायची। या सर्व साहित्यापासून आपण लगेच मखाण्याचे मोदक बनवायला सुरुवात करूया। मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मखाना भाजून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढई तापायला मांडली होती, त्यामध्ये हा मखाना मी भाजून घेत आहे। इथे मी हलकासा मखाना भाजून घेत आहे, त्याचा कलर चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची। इथे फक्त आपल्याला मखाना गरम करून घ्यायचा आहे। मखाना गरम केल्यामुळे मिक्सर मधून त्याची पावडर पटकन निघेल आणि त्याची चव सुद्धा छान लागेल। इथे मखाना व्यवस्थित कडक झाला आहे, आता आपण हा काढून घेऊया। त्याच कढईत आता आपण हलकेसे काजू भाजून घेऊया। काजू सुद्धा आपल्याला जास्त भाजायचे नाहीत। तुम्ही इथे पाहू शकता हलकासा काजूला रंग आला आहे। या पद्धतीने आपल्याला हे काजू भाजायचे आहेत। काजू सुद्धा आपण काढून घेऊया। इथे मी मिक्सर जार घेतला आहे, त्यामध्ये मखाना टाकूया। हा मखाना व्यवस्थित कडक झाला आहे। 2 ते 3 बॅच मध्ये मी याचं पावडर करून घेणार आहे। यामध्ये आपण अर्धे काजू टाकले आहेत आणि विलायची टाकत आहोत। आता हे मिक्सर मधून आपण फिरून घेऊया। मिक्सर मधून हे फिरून घेतल्यानंतर तुम्हाला मी ओपन करून दाखवते। या पद्धतीने आपण याचं पावडर तयार करून घेतलं आहे। इथे मी खूप असं बारीक पावडर केलं नाही, हे थोडंसं दरदरीतच ठेवलं आहे। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे मिक्सर मधून बारीक करून घ्या। इथे मखाण्याचं पावडर तयार आहे आणि बाकीचे सुद्धा साहित्य आपण तयार करून ठेवले आहेत। तर आता मोदकाची पुढील तयारी करूया। इथे कढईमध्ये मी पाव लिटर दूध टाकलं आहे। गॅस सुरू करायचा आणि हे दूध आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। हे दूध आपल्याला व्यवस्थित आटवायचं आहे, जसं की आपण बासुंदीला आटवतो। तुम्ही इथे थोडं जास्त दूध घेतलं तरी चालेल। दुधामुळे ह्या मोदकाची चव फार छान लागते, पण जास्त दूध घेतल्यानंतर ते थोडं जास्त वेळ आटवावं लागेल। दूध 43% कमी झाल्यानंतर त्यामध्ये आपण 50 ग्रॅम साखर टाकत आहोत। दुधामध्ये जर तुम्ही आधीच साखर टाकली तर दूध तेवढं घटसर बनणार नाही, म्हणून बऱ्यापैकी दूध आटल्यानंतरच साखर टाकायची। दुधाला व्यवस्थित उकळी फुटली आहे। इथे दुधामध्ये सतत चमचा फिरवत राहायचा। दूध सतत घोटत राहिल्याने ते साय धरणार नाही आणि दूध एकसारखं घट्ट बनेल। ज्या पद्धतीने आपण बासुंदीसाठी दूध बनवतो त्याच पद्धतीने हे बनवायचं। आता यामध्ये टाकूया नारळाचा किस आणि काजू मखाण्याची पावडर। इथे काजू मखाण्याची पावडर टाकल्यानंतर फास्ट मध्ये हे आपल्याला मिक्स करायचं, म्हणजे ते एकसारखं मिक्स होईल आणि त्यामध्ये गाठी बनणार नाहीत। या पद्धतीने तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे एकदम काजू कतलीचं मिश्रण असतं त्याचप्रमाणे दिसत आहे। यामध्ये टाकूया 1 चमचा साजूक तूप। तूप टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मखाण्यामध्ये ऑलरेडी तेल असतं। ज्यावेळेस तुम्ही मोदक बांधायला घेताल त्यावेळेस तुम्हाला त्यामधून तेल रिलीज झाल्यासारखं दिसेल, त्यामुळे इथे तूप मी कमीच टाकलं आहे। आता यामध्ये टाकूया पिस्त्याचे काप आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे आता ही मोदकाची मखाण्याची बनवलेली चासणी तयार आहे। ही चासणी गरम असतानाच आपल्याला मोदक बनवायला घ्यायची आहे। हाताला सहन होईल इतपत ती गरम असावी। इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा साचा वापरू शकता। त्याला थोडंसं तूप लावून घेत आहे आणि यामध्ये आता ही मखाण्याची चासणी आपण भरूया। शक्यतो मोदकाची चासणी हलकीशी गरम असतानाच मोदक बांधायला घ्या, म्हणजे ते पटकन बांधले जातात।
किंवा ते साच्यामध्ये व्यवस्थित सेट होतात। इथे मी हे मिश्रण साच्यामध्ये व्यवस्थित ठासून भरलं आहे। मी तुम्हाला साचा ओपन करून दाखवते। तुम्हीच बघा किती सुंदर हा मोदक दिसत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे यातून तेल सुद्धा रिलीज झालं आहे। तर इथे आपले सर्व मोदक तयार आहेत। एकदम सुंदर आणि सुबक दिसत आहेत। हे मोदक चवीला अप्रतिम लागतात, जसं की काजू कतली सारखे। ज्यावेळेस तुम्ही हे मोदक बनवताल आणि घरातल्या सदस्यांना खायला देताल त्यावेळेस ते तुम्हाला नक्की विचारतील की हे मोदक कशापासून बनवले। हे मोदक तुम्ही बनवले यावर घरातल्या सदस्यांचाच काय तर तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही, एवढे ते चवीला अप्रतिम लागतात। शिवाय उपवासालाही चालतात। तर तुम्ही येत्या गणेश चतुर्थीला हे मोदक नक्की करा। मोदक कसे झाले कमेंट्स करून नक्की सांगा। आणि हो, नाथदीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।